दादा दार उघड. अरे दार उघड ना दादा. अरे दार उघड दादा. दार उघड रे. दार उघडत नाही का? नाही. स्वराज, स्वराज दार उघड. ऐकतोस का स्वराज? दार उघड. अरे बघ, दीप नाही आला ना तर तू लग्नाला नको उभं राहू. आम्ही कुणी काही म्हणणार नाही, पण निदान दार तरी उघड. स्वराज. साहेब, आवरलं का तुमचं? जे येणार होते ते आले का? मुहूर्त टळत चाललाय. जर या मुहूर्तावर लग्न झालं नाही तर मुहूर्त पुढे नाहीये. माफ करा, पण स्वराजला जे हवंय ते इतक्यात काही होऊ शकेल असं वाटत नाहीये. आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पुढे मुहूर्तही नाहीयेत. मला हे सांगताना खरं तर लाज वाटते, पण एका क्षुल्लक कारणामुळे आपल्याला लग्न इथेच थांबवावं लागणार. हे लग्न आता नाही होऊ शकत. मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो, पण काही कारणामुळे आम्ही हे लग्न थांबवतोय. तुम्हाला दिलेल्या तसदीबद्दल खरंच मला माफ करा. तुम्ही आता येऊ शकता. थांबा. आई, ताई आली. मी म्हटलं होतं ना, हे लग्न होणार म्हणजे होणार. मी दीपला घेऊन आले. स्वराज जीजू कुठे आहेत? मी बघतो. कुठे दादा? तिकडे. मी बघतो. दादा दार उघड. अरे ऐकतोयस का? अरे दादा दार उघड ना. स्वराज. अरे हा बघ ना, दारच उघडत नाहीये. दादा, दादा दार उघड. मी दीप. दादा, दादा दरवाजा उघड. मी दीप आहे. स्वराज. काय आता? तुम्ही दोघे थांबा. काय चालू आहे? हा? अरे तिकडे मंडपात सगळे जण वाट बघताय तुझी. तू तू हा काय हट्ट धरून बसलायस? दादा, शांत 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 शांत. काय झालं इकडे बघ. काय झालं? कधीपासून वाट बघतोय तुझी मी ती. हो सॉरी. आता हे बघ. ती पाहिजे मला. काय? तुला काहीतरी सांगायचंय. हा बोल बोल. मी हे लग्न नाही करू शकत. काय? नाही करू शकत. काय बोलतोयस तू? तुला अरे हे बघ, मी आलोय ना आता. मग असं का बोलतोयस? हा काय प्रॉब्लेम आहे? हे बघ, ती दोन गोष्टी आहेत. काय? एक म्हणजे सुजय आणि अभिजित दादाच्या बाबतीत जे काही घडलं त्याला मी जबाबदार आहे. हा विषय नको आता इथे. मला बोलू दे. बोलू दे. मला माझ्या मनावरचं ओझं हलकं करू दे. दादा पण तू समजून घे. अरे नाही, एकतर त्या दोघांच्या मृत्यूला मी जबाबदार आहे, पण तू सगळा दोष स्वतःवर घेतलास. हे बघ तू. आणि तूच माझ्या लग्नाला नसेल तर कसं होईल? पण मी आलोय ना आता. दुसरी गोष्ट, मला असं वाटतंय की मी प्रीतीला फसवतोय. फसवतोय? अरे तू काय बोलतोयस? कशाला फसवशील तू प्रीती? अरे नाही तर काय करतोय मी? हे काय करतोय सांग ना. त्या प्रीतीच्या
सगळ्यात जवळची 2 माणसं माझ्यामुळे हे जग सोडून गेली आणि प्लीज तू प्रीतीला आणि तिच्या घरच्यांना हे वाटते की हे सगळं तुझ्यामुळे झालंय. पण उद्या त्यांना जेव्हा कळेल की हे सगळं माझ्यामुळे झालंय तर त्यांना काय वाटेल? नाही करणार ना तू. अरे स्वतःच्या भावाच्या खुन्यासोबत आपण लग्न केलं याचा आयुष्यभरासाठी पश्चाताप होईल त्यांना. आणि एवढं मोठं सत्य मी नाही लपवू शकत प्रीतीपासून. मी खोट्याच्या आधारावर हे लग्न नाही करू शकत. मी जाऊन सांगतो दादा त्याला. अरे तू तू शांत हो बरं. एक इकडे बस तू शांत हो. दादा हे बघ, हे सत्य फक्त तुला, मला आणि आत्या तिघांनाच माहिती आहे. मी कधीही बाहेर येणार नाही. अरे पण त्याने फक्त सत्य लपून राहील. हो बदलणार थोडंच आहे. आणि मी प्रीतीसोबत आयुष्यभर खोटं नाही वागू शकत. माझ्या मनाला ते नाही पटत आहे. हे बघ, मला आजपर्यंत काही वाटलं नव्हतं पण आता तो क्षण जवळ आलाय जिथून मला माघार नाही घेता येणार. आणि म्हणून माझे पाय डगमगत आहेत. तू आधी शांत हो बघा, शांत हो. हे बघ इकडे बघ, इकडे बघ. आपण असं काही करणार नाही आहोत ज्याने परत त्यांनाच त्रास होईल. त्या मुलीने तुझ्यावर विश्वास ठेवलाय आणि तुझ्याशी लग्न करायला तयार झाली आहे का? कशासाठी? कारण तू एक खूप चांगला माणूस आहेस दादा, म्हणून. आता हे सगळं असं केलंस तर काय होईल याचा विचार केलास का? हे बघ, प्रीती वहिनीने तुझ्यावर विश्वास ठेवलाय, त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस. अरे पण सत्य कळल्यानंतर त्याला तडा जाणारच आहे दीप. पण मग आत्ता हे जर लग्न केलं नंतर प्रीतीला कळलं तर तुला किती वाईट वाटेल. अरे एवढा विचार करतोस ना तू तिचा? मग भर लग्नाच्या मांडवात परत एकदा जर का तिचं लग्न तुटलं तर काय अवस्था होईल तिची? हा? कोण लग्न करणार आहे तिच्याशी? 2 लग्न मोडलेल्या मुलीशी कोण लग्न करणार आहे? हा विचार नाही येतो मला. हे बघ, तो ऍक्सिडेंट, ते आधी जे काही घडलं ते न कळत घडलं. त्यात कोणाचा दोष नव्हता. पण आता भर मांडवात येऊन तू लग्नाला नकार देतोयस. हे जाणून बुजून केल्यासारखं नाही का? नाही म्हणजे हा कुठला न्याय? सत्य सांगणार आहे म्हणतोस तू. सत्य सांगून काय होणार आहे? सत्य सांगून फक्त भांडणं होणार आहे, मन दुखावली जाणार आहे, विश्वास तुटणार आहे, लग्न मोडणार आहे. दॅट्स इट. तू जर हसमुखाने प्रीतीशी लग्न केलं, प्रीतीशी चांगला संसार केलास तर तिचं आयुष्य मार्गी लागणार आहे दादा. सावेकरांचा एक मुलगा गेला पण तुझ्या रूपाने त्यांना एक चांगला जावई मिळणार आहे, जो त्यांच्या मुला एवढंच त्या घरावर प्रेम करणार आहे, त्यांच्या मुला एवढंच त्या घराची काळजी घेणार आहे दादा. तुझं फक्त एक सत्य लपून ठेवल्यामुळे ते अख्खं कुटुंब आनंदी राहणार आहे आयुष्यभरासाठी. आता काय करायचं तू विचार कर. पटतंय का मी काय म्हणतो ते? म्हणून मी नेहमी म्हणतो तू माझा मोठा भाऊ हवा होतास.